मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेली की आपली मराठी वर्णमाला ही स्पष्ट बोलण्यासाठी एक जादूची छडी आहे आणि याची फोड मी तुम्हाला शिकवणार आहे. जर ही वर्णमाला तुम्ही अशा प्रकारे मुलांसोबत उच्चार करून घेतली किंवा त्यांच्याकडनं अशा प्रकारे पाठ करून घेतली तर निश्चितच मुलांना ओरल म्हणजे स्पीच प्रॉब्लेम्स किंवा क्लिअरिटीचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. सो चालू करूया. तो आपली वर्णमाला चालू होते सगळ्यात पहिले स्वरांनी, वॉवेल्सनी. सो आपले मराठीमध्ये वॉवेल्स हे शॉर्ट आणि लॉंग असे बरोबर अरेंज्ड आहे, म्हणजे रस्व आणि दीर्घ. तर हे मुलांना शिकवताना सुद्धा आपण तसेच शिकवायला पाहिजे. सो स्वर म्हणजे तुमची तोंडाची उघडण, बेसिकली तुम्ही कसे उघडता आणि आवाज तुमच्या व्होकल कॅव्हिटीच्या आवाजाला कसा आकार देत आहे. सो बघूया. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा. सो हे अशाच पॅटर्नमध्ये मुलांना शिकवा. बरेचदा माझ्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा त्यांचं बोलण्याची पद्धतच चुकीची असते, म्हणजे क्लेन्स्ड अप्रोच असतो, एकदम दातखिळी अशी बसलेली, आणि त्याच्यामुळे उच्चार स्पष्ट येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या स्वरांना जोर मिळत नाही. स्वरांमध्ये जोर नसेल तर तुमचे व्यंजन खुलून येत नाहीत आणि उच्चार अस्पष्ट येतात. तर अ, आ, ई अशा प्रकारे छानपैकी मस्त तोंड उघडून मुलांना शिकवा. अजूनही तुमचं लक्ष वेधून आहे तर मी आहे सपना डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी.